आपल्या उद्धारासाठी पुन्हा एकदा आम्ही अवताराची वाट पाहणार. आपल्या उद्धारासाठी पुन्हा एकदा आम्ही अवताराची वाट पाहणार. फुकटच गेली म्हणायची गीता सांगून कृष्ण असं म्हणत पुन्हा खरंच का नवीन गीता सांगणार. कशी असेल ही गीता, कसा असेल तो कृष्ण. प्रश्न कौरवांचा नाहीच आहे, पण असेल का एक तरी धर्म. शक्तिशाली भीम, एकाग्र अर्जुन कदाचित आजही मिळतील म्हणा, पण द्रौपदीचं काय. आज ती मीडिया बनून गेली आहे. रोजचे अपडेट्स आणि स्टेटसमधून आता पांडवांचं वस्त्रहरण ती पाहू लागली. मजा म्हणजे तिच्यासारखा कुणीच कृष्णाचा धावा करत नाही आहे. स्वतःचं असं काहीतरी स्वतःसाठी मुळातच ठेवत नाही आहे. बरं, याला अध्यात्मही म्हणता येत नाही आहे, कारण विंडो डिस्प्लेला सत्संग म्हणता येत नाही. तर हे बाबा कृष्णा, तू नक्की कुठनं सुरुवात करणार. तुझी नवीन गीता व्हॉट्सॲप, फेसबुक, ईमेलवरनं का आम्हाला सांगणार. गोरखपूर प्रेसची ही कॉन्सेप्ट जुनी झाली बाबा. गोरखपूर प्रेस ही कॉन्सेप्ट जुनी झाली आहे बाबा. त्यांना तुझी ही नवीन गीता झेपणार नाही, आणि तरी छापलीस तर ती आधीसारखीच कोणीही वाचणार. तर तू आमच्या उद्धारासाठी येणार ही म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे. टी व्हीवाले पॅनल बसवतील. तू काय करावं करू नये याची वांझ चर्चा करतील. कदाचित एखादा पोल किंवा सर्वेही होईल. तू नक्की कुठे, कसा, केव्हा जन्म घ्यावास याचीही जनमत चाचणी होईल. अरे थांब जाऊ नकोस. ही तर नुसती सुरुवात आहे. लक्षात असू दे, ही मयसभा आता द्रौपदीची आहे. आणि तू पूर्ण पुरुष असलास ना तरी मीडिया अधिक सर्वव्यापी आहे. कोण, कुठे, कधी, केव्हा, का या सर्वांची चित्रगुप्तासारखी सतत नोंद ठेवून आहे. आम्ही गुगलला घाबरत नाही, मग चित्रगुप्ताला का घाबरू. पापाला घाबरत नाही, मग पुण्याची मिरासी का बरं सहन करू. घोर कलियुग आहे म्हणे हे. इथं माणसं स्वविकारा काढत आहेत. किती लाईक्स आणि केवढ्या फ्रेंड रिक्वेस्टवर स्वचा आलेख मोजत आहेत. कुठे ती तुझी गीता, कुठे तो तू. कर्मण्येवाधिकारस्य म्हणताना तू फलाची इच्छा सोड म्हणालास, पण आमच्यातल्या काहींनी चक्क कर्मसन्यास घेतला आणि उरलेल्या बिचारांनी पडलेल्या फळाच्या बार्टर एक्सचेंज किंवा एक्सचेंज ऑफरमध्येच आयुष्य घालवलं. पूजा, स्तोत्र, होम सगळं बार्टर किंवा एक्सचेंज ऑफर. तू दिलंस, प्रेमानं दिलंस, विचारांती दिलंस. पण आम्ही म्हणालो नको आहे, हे नको, ते दे. मग नवस, पठण सगळंच ओघाओघानात. आम्हाला आपलं वाटत राहतं काहीतरी करावं म्हणजे तू येशील. काही जप, काही पठण, कथा, कीर्तन, सत्संग, नियम, उपवास, तप, किती योग लुटली, पण तू काही आला नाहीस. कारण जेव्हा सगळं करणं थांबतं तेव्हा आणि फक्त तेव्हाच तू येतोस. तुझी बासरी ऐकू येण्यासाठी आधी मन निशब्द, शांत व्हावं लागतं. पण या कोलाहलात आता प्रार्थनाचे इव्हेंट झाले आहेत. पण आता या कोलाहलात प्रार्थनाही इव्हेंट झाल्या आहेत. अमुक तमुक गुरुजी किंवा स्वामींच्या तुपाळ सात्विक प्रवचनासारख्याच त्याही माणसाळू लागल्या आहेत. उत्स्फूर्तता जाऊन आता संप्रदाय सशक्त झाले. मंदिराची घंटा जोरात, जपाची संख्या लाखात, पण माणूस म्हणून सर्वजण द्रौपदीच्या मयसभेत फक्त लज्जित झालेत. थोडी तुझी, थोडी माझी करमणूक म्हणून म्हणतो की तू येणार आहेस. थोडी तुझी, थोडी माझी करमणूक म्हणून म्हणतो की तू येणार आहेस. नाहीतर तू कधी गेला होतास की आता म्हणे येणार आहेस. नाहीतर तू कधीही गेला होतास की आता म्हणे येणार आहे.